नगर महापालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा घरोबा करण्याच्या तयारीत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। राष्ट्रवादीनेही युतीतील दरी आणखी रुंदावण्यासाठी भाजपाला थेट महापौर पदासाठी पाठिंबा देण्याची रणनीती आखली आहे। नगरच्या महापौर उपमहापौर निवडीची तारीख निश्चित झाली असली तरी सत्ता स्थापनेचे पत्ते कोणत्याही राजकीय पक्षांना अद्यापही खुले केलेले नाहीत। शिवसेनेपासून दुरावलेल्या भाजपाला सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेने टाळी देण्याची तयारी दर्शवली आहे, परंतु भाजपाकडून शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी खेळली जाते। राष्ट्रवादीनेही शिवसेना भाजपाच्या संभाव्य युतीत दरी निर्माण करण्यासाठी भाजपाला थेट महापौर पदासाठी पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे। त्यामुळे नगरकरांचा कौल आणि प्रत्यक्ष महापालिकेतील सत्ता समीकरणे यात मोठी तफावत पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नगरला अशा अनैसर्गिक युती आघाडींचा इतिहास असून त्याचीच पुनरावृत्ती यावेळी होण्याची शक्यता आहे। शिवसेनेने सर्वाधिक 24 जागा जिंकून महापौर पद मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्यात, परंतु भाजपाच्या पाठिंब्याशिवाय सत्तेचे सोपान गाठता येणार नसल्याने सेनेचे लक्ष भाजपाच्या भूमिकेकडे लागलंय। दुसरीकडे भाजपाकडून निवडणुकीतील पराभवाचं उत्तर काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर आपलाच महापौर बसवण्याचे प्रयत्न सुरू झालेत। स्थानिक पातळीवरील या हालचालींना भाजपा श्रेष्ठींकडून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाहीये। शिवसेनेचे नेतेही भाजपाच्या वरिष्ठांशी संपर्क करून युतीच्या सत्तेसाठी प्रयत्न करतायत। मात्र या सर्व घडामोडींमध्ये राष्ट्रवादीने भाजपाला महापौर पदासाठी भरीस घालत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनीती आखली आहे। त्यामुळे महापौर पदाबाबत मोठी चुरस निर्माण झाल्याचं चित्र नगरमध्ये पाहायला मिळतंय। प्रतिनिधी सचिन कलमदाणे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।